नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय महायुतीला घरघर लागली आहे का, म्हणजे घरघर लागली अशी एक प्रकारची तिथली चर्चा अशी दिसते आहे की आता अजितदादा आणि शिंदे यांच्यात भलताच वाद चालू आहे त्या गटामध्ये. आता हे गटच म्हटले पाहिजेत. पक्ष म्हणतात शिवसेना पक्ष शिंदेंचा, अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष, ठीक आहे पक्ष म्हणू आपण. परंतु लोकसभा निवडणुका झाल्यापासून एकमेकावर आरोप आणि प्रत्यारोप, एकमेकांची प्रवृत्ती. शिंदेंची जास्त बोलत नाहीत, पण अजितदादांची मिटकरी हे जास्त बोलत आहेत आज, आणि तसं दिसतंय. पण आज राष्ट्रवादी गटातले आता झिरवळ असतील, नरहरी झिरवळ यांची चिरंजीवसुद्धा आज जयंत पाटलांच्या कार्यक्रमात गेले आणि पवारांच्या बद्दलचं प्रेम अक्षरशः उतू जायला लागलं तर त्यांचं. म्हणजे एकंदर परिस्थिती काय आहे हे बघितल्यानंतर भारतीय जनता पक्षाला ह्याच्यातनं आनंदच वाटत असावा असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण त्यांचेसुद्धा कार्यकर्ते, त्यांच्यातले गटबाजी त्यांच्यातसुद्धा आहे. गटबाजी कोणाच्यात नाही अशातला भाग नाही. पक्षाच्या अंतर्गतसुद्धा गटबाजी असतेच. मग शिवसेनेमध्ये सुद्धा आहे, एकनाथ शिंदेंच्या अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आहे. तर अशामध्ये आत्ता जर का आपण बघितलं तर भारतीय जनता पक्ष आता त्यांचे अंतर्गत सर्वेचे टीम आहेत त्यांच्या, म्हणजे केंद्राची पण आहे आणि राज्य भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सुद्धा काही एजन्स्या नेमलेल्या आहेत की ते ज्या सर्वे करतात. आणि त्या सर्वेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं जर का स्वतंत्र निवडणुका लढल्या तर त्यांना बऱ्यापैकी आहे तेवढं राखता येईल अशा पद्धतीचे रिपोर्ट आल्याचं कळतं. आणि काही सर्वे झालेले आहेत आणि ते आपण बातम्यासुद्धा आलेल्या आहेत त्याच्यातनं. त्या खोलात न जाता मी एवढंच म्हणतो की भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे नेतेसुद्धा स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात, कारण कार्यकर्त्यांचा सुद्धा खूप आग्रह आहे. आणि RSS ही जी मुख्य त्यांची मातृसंस्था जी म्हणतात त्यांनीसुद्धा की बाबा आपण स्वतंत्र निवडणुका लढवूया. अजितदादाबरोबर आले ते अजितदादा नकोत, अजितदादांच्या बरोबर लढवलं तर आपल्यालाच नुकसान होतं आहे. आणि अजितदादांच्या गटामध्ये सुद्धा असं म्हणतात, राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांच्या, की भारतीय जनता पक्षाचा आम्हाला काय फार उपयोग झालेला नाही बारामतीमध्ये उदाहरण, नाहीतर आमची सीट निवडून आली असते, असंही त्यांच्यातलं बोललं जातं. म्हणजे एकमेकात आत्ता चालू आहे की आरोप करायचं. पण उद्याच्या काळात तिकीट वाटप जसं येईल तसं भारतीय जनता पक्ष म्हणते मला 170 पाहिजेत, एकनाथ शिंदेसाहेब म्हणतात आम्हाला 100, अजितदादा म्हणणार आम्हाला 100. म्हणजे हे चालू झालं आहे आणि कदाचित भाजपला हे खेळवायचं सुद्धा असेल. आणि सर्वेनुसार त्यांना महायुती तोडून आत्ता इलेक्शन स्वतंत्र लढवू आणि परत नंतर आपण एकत्र येऊ, ही खेळी करायची आत्ता भारतीय जनता पक्षाचा हा खेळी म्हणा किंवा हा डाव असावा. कारण महायुतीमध्ये आत्ता नक्कीच महायुतीला घरघर लागली आहे म्हणावी लागेल का, तर घरघर लागलेलीच आहे. कारण एकनाथ शिंदेंची माणसं, एकनाथ शिंदेंच्या पक्षातली गटातली ती काही प्रखर बोलणारी व्यक्तिमत्वसुद्धा आहेत त्यांच्याकडं, तीसुद्धा अजितदादांच्या बाबतीत अजितदादांचे जिथं उमेदवार असतील त्यांच्या विरोधातच ते काम करणार. एकनाथ शिंदेंचे जिथं उमेदवार असतील त्यांच्या विरोधात, अजितदादांच्या विरोधात. आणि अजितदादांचं स्टेटमेंट आलंयच बरोबर, स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वतंत्र लढवणार आहोत. म्हणजे आत्तापासून ही सुरुवात झालेली आहे. आणि पवारसाहेबांनी सुद्धा, अजितदादा आमच्या घरचेच आहेत, घरात आले तरी चालतात, पण बाहेर पक्षाच्या दृष्टिकोनातून तर कार्यकर्त्यांचा अंदाज घेतला पाहिजे. म्हणजे त्यांनी नाकारलेलं पण नाही अजितदादांना. म्हणजे पुढच्या काळात काय होणार आहे ही पण गणितं आत्ता मांडायला काहीच हरकत नाही. आपण राजकीय विश्लेषक म्हणून ज्यावेळेला विश्लेषण करतो त्यावेळेला नक्कीच आहेत. हे एकमेकाचे एकनिष्ठ कुणीच नाही आहेत, कुणीच नाहीत. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तसं आहे, महायुतीमध्ये. आज महायुतीचा विषय आपण घेतला आहे, पण त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं ठाम मत आता असं होऊ लागलेलं आहे की आपण स्वतंत्र निवडणुका लढवायच्या, सर्व उमेदवार सर्व जागेवर उभा करायचे आणि नंतर आपण तडजोडी करायच्या. जसं ह्या वेळेला आपण ह्या आत्ताच्या झालेल्या सगळ्या घडामोडी बघितल्या तर एकदा महाविकास आघाडी सत्तेत येते, महायुती परत येते, पण कशी युती होती, एकनाथ शिंदे पहिला येतात, नंतर अजितदादा येतात.
उद्याच्या काळात सुद्धा अशाच पद्धतीचं होईल. कोण कुणाकडं जाईल हे सांगता येणार नाही. पण भारतीय जनता पक्ष मात्र स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या मनस्थितीत आत्ता जात आहे आणि ते कितपत खरं होईल हे आता आपण काही काळातच आपल्याला दिसून येईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.